अगं बाई आलात? अहो काय तुम्ही सकाळपासून माझा फोनच घेत नाही. काय झालं, इतके का थकलात? अहो हे काय, कपड्यांना काय लागले? डाग पडलेत. आणि मी तुम्हाला सकाळपासून फोन करते, तुम्ही माझा एकही फोन घेतला नाही. अहो काय विचारते मी? पाणी. हा, पाणी दे मग. आणते. हे घ्या पाणी. हाँ. सगळं ठीक आहे ना? अहो बोला ना, काय झालं? इतके अस्वस्थ का दिसताय? आणि सगळं काय लागलंय पायाला वगैरे? आणि फोन नाही घेतला तुम्ही सकाळपासून, किती घाबरले होते मी. आजचा दिवसच खूप विचित्र होता लक्ष्मी. म्हणजे मी सकाळी निघालो नेहमीप्रमाणे मुलांना सोडायला. मग थोडासा उशीर झाला होता मला, त्यामुळे एका पालकाचा फोन आला. मी उचलला आणि नेमका मला फोनवर बोलत असताना एका ट्रॅफिक हवालदारांनी पकडलं. हा शेवटचा टप्पा. जानूचं अस्थि विसर्जन होऊ शकलं नाही, पण माझ्यासाठी हेच तिचं अस्थि विसर्जन. आणि हीच त्याची राख. मला हे केलंच पाहिजे. मला हे केलंच पाहिजे. विश्वा, 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 हे बघ, मला माहिती आहे की तू आत आहेस आणि मला माहिती आहे की आजचा दिवस बरा गेला नाहीये. आय अंडरस्टँड तुला स्पेस हवी असेल, पण मला खूप काळजी वाटतेय विश्वा तुझी. मी आत येऊ का प्लीज? मला तुला एकदा बघायचं आहे विश्वा, प्लीज. ही राख कशी जमा झाली? मी झाडू आणते. झाडू नाही लावायचा. झाडू नाही लावायचा तिला. झाडू नाही लावायचा तिला. विश्वा, मला खूप वाईट वाटतंय की तुला हे करावं लागलं, पण मला बरं वाटतंय की तू हा निर्णय घेतलास.
मूव्ह ऑन व्हायचं ठरवलंस, जी व्यक्ती पुन्हा कधीही दिसणार नाहीये तिच्या आठवणी न दिसलेल्याच बऱ्या. मला बरं वाटतं की तू स्वतःला त्रास करून घेण्याचं थांबवलंस. तिला बघायची शेवटची संधी गमावली मी. जादूला आता नाही बघू शकत. ए सई, सई मला सांग की, सई ती मला आता कधीच दिसू शकणार नाही का ग? दिसेल का ग ती मला? अशी कशी दिसत नाहीये ती? शोधा तिला. तिची हिंमत झालीच कशी? अहो, मी मगाशीच भेटले ना तिला. मी म्हटलं पण तुझ्याशिवाय आमच्या घरातलं पाणी हलत नाही म्हणून. आपण तिला लळा लावला ना, ही चूक केली. एक मिनिट काय काय झालंय काय? सांगा तुम्हीच. तनू गायब झाली. काय? पण एवढं काय रिॲक्ट होत आहे? ठीक आहे ना, ती काय कायमची राहणार होती इथे? हे मान्य आहे, सांगून जायला हवं होतं, पण असं होतंच की. अशा असतात व्यक्ती, त्यांचा निरोप घेता येत नाही आणि अशाच निघून जातात आयुष्यातून. अरे मग तिने तसंच राहायचं होतं ना. आता तिच्यामुळे माझं काम अडलंय, काय करू मी? त्या दिवशी आम्ही दोघं एकत्र काम करत असताना तिने फाईलमध्ये मला एक चूक दाखवून दिली. ती चूक मला दुरुस्त करायची होती. काय करू? ती माझा चार्जर आणून देणार होती. लॅपटॉप चार्ज न झाल्यामुळे बंद पडलाय. काय करू मी? अजून स्वयंपाक झालेला नाही. आप्पा तिथे उपाशी आहेत. मला नाही, पण मला काय वाटतंय, ती भाजी आणायला वगैरे गेली असेल किंवा बरं नसेल वाटत तर रूम मध्ये आराम करत असेल. मी जाऊन बघून येते. थांब सई. सई ते नाही अगं खोलीत. तिच्या खोलीत तिचे कपडे, मी दिलेल्या साड्या काही नाहीये. ते खरंच पळून गेली.